नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, 2 टप्प्यामध्ये नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्याचे पैसे हे वाटप होणार। ते पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आणि कोणत्या 5 बँकांमध्ये हे पैसे सर्वात आधी जमा होणार ते सविस्तर बघूया। शेतकरी मित्रांनो, महायुती सरकारने 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना ही चालू केली। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा पहिला मुद्दा जर बघितला तर सर्वात आधी कोणत्या 5 बँकांमध्ये पैसे जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया या प्रमुख 5 बँकांमध्ये सर्वात आधी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे जमा होणार। आता हे शेतकरी मित्रांनो, उद्या सकाळपासून 2 टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात किती निधी वाटप होणार ते सुद्धा बघूया। आता शेतकरी मित्रांनो, जिल्ह्याने जर विचार केला तर अहिल्यानगर येथे 5 लाख शेतकरी आहे, म्हणजे या जिल्ह्यांना पहिले प्राधान्य दिल्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पहिल्या टप्प्यात सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत आता पहिल्या टप्प्यातली जिल्हे बघूया आणि किती त्यांना कोटीचा वाटप होणार ते सुद्धा बघूया। शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगर मध्ये 103 कोटी, अकोल्यामध्ये 37 कोटी, अमरावतीमध्ये 53 कोटी, छत्रपती संभाजीनगर मध्ये 65 कोटी, बीड मध्ये 77 कोटी, भंडारा येथे 37 कोटी, बुलढाणा येथे 66 कोटी, चंद्रपूर येथे 43 कोटी, धुळे येथे 28.49 कोटी, गडचिरोली येथे 25.93 कोटी, गोंदिया येथे 42 कोटी, हिंगोली येथे 36 कोटी, जळगाव येथे 75.91 कोटी, जालना येथे 57.95 कोटी, कोल्हापूर येथे 81.25 कोटी, लातूर येथे 53.46 कोटी, नागपूर येथे 30.8 कोटी, नांदेड येथे 75.48 कोटी, नंदुरबार येथे 29.32 कोटी आणि नाशिक येथे 77.7 कोटी रुपयांचे वितरण हे पहिल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 2च्या सुमारास या जिल्ह्यांना वाटप होणार। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यात दुपारी 2 ते रात्री 11 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यांना किती निधी वाटप होणार तुम्हाला स्क्रीनवरती दिसणारच। आता मी जिल्ह्यांची नावं सांगणार आहे शेतकरी मित्रांनो की दुसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे असणार। त्यामध्ये धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, त्यानंतर सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना एवढे कोटी रुपयांचे वितरण हे दुपारी 2 ते रात्री 10च्या सुमारास होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आणि शेतकरी मित्रांनो, जिल्हानिहाय हे टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत असतात, त्यामुळे तुमच्या शेजारच्याला पैसे आले आणि तुम्हाला आले नाही तर घाबरायची कोणती चिंता नाही, कारण नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा महाराष्ट्रातील 89 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरण होणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।